Start the first chapter from standard 7th. The name of the chapter is the living world. Adaptations and classification. लिव्हिंग वर्ल्ड याचा अर्थ आहे सजीव सृष्टी. त्या सजीव सृष्टीमध्ये मग सगळेच सजीव आले. ऍडॅप्टेशन्स याचा अर्थ आहे अनुकूलन आणि क्लासिफिकेशन याचा अर्थ आहे वर्गीकरण. ओके, सो लेट अस स्टार्ट दिस चॅप्टर. अ ग्रेट व्हरायटी ऑफ द प्लांट इज फाउंड ऑन द अर्थ. या पृथ्वीवरती विविध प्रकारच्या वनस्पती ज्या आहेत त्या आपल्याला आढळतात, पाहायला मिळतात. सम प्लांट्स हॅव कलरफुल फ्लॉवर. काही वनस्पती ज्या आहेत त्यांना विविध रंगाची फुलं असतात. फाईल सम प्लांट्स ग्रो इन द वॉटर whereas some are to be found in the desert. काही वनस्पती ज्या आहेत त्या काही वनस्पती पाण्यामध्ये आढळतात. ओके, म्हणजे त्या पाण्यामध्ये आढळतात त्याचा अर्थ त्या पाण्यामध्ये वाढतात. ओके, ज्याला आपण काय म्हणूया, ॲक्वॅटिक प्लांट असं म्हणतो. तर काही वनस्पती ज्या आहेत त्या आपल्याला वाळवंटी प्रदेश जे आहेत त्या वाळवंटी प्रदेशामध्ये आढळतात. सो आपण त्याला डेझर्ट प्लांट असं म्हणतो. ओके, डेझर्ट मध्ये काय असतं, स्कॅरसिटी ऑफ वॉटर असतं. स्कॅरसिटी याचा अर्थ काय आहे, कमतरता, म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता असते अशा ठिकाणी त्या वनस्पती आढळतात. सम प्लांट्स आर फाउंड ओनली इन द स्नोवी रिजन्स. त्यात काही वनस्पती ज्या असतात त्या फक्त स्नोवी रिजन्स ज्या आहेत त्या स्नोवी रिजन्स मध्ये त्या पाहायला मिळतात. स्नोवी रिजन्स याचा अर्थ बर्फाळ प्रदेश जे आहेत त्या बर्फाळ प्रदेशामध्ये त्या वनस्पती आपल्याला आढळतात. सम प्लांट्स कॅनॉट बी सीन विदाउट अ मायक्रोस्कोप. तर काही वनस्पती अशा असतात की ज्या आपल्याला उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाहीत, तर त्या पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शी जो असतो त्या सूक्ष्मदर्शीची आवश्यकता असते. ओके, म्हणजे काही वनस्पती आपल्याला अंडर मायक्रोस्कोपच पाहायला मिळतात किंवा त्याच्या अंडरच आपल्याला आपण बघू शकतो त्यांना. लाईक प्लांट्स ॲनिमल्स टू शो डायव्हर्सिटी. ज्याप्रमाणे वनस्पतीमध्ये आपल्याला विविधता पाहायला मिळते अगदी त्याच पद्धतीनं प्राण्यांमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीचे ॲनिमल्स पाहायला मिळतात, म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा व्हरायटी असते. आता प्राण्यांच्या बाबतीमध्ये जर त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे की त्यांच्यामध्ये पण आपल्याला पाहायला मिळते. सम आर युनिसेल्युलर, फाईल आर मल्टीसेल्युलर. म्हणजे काही एक पेशी असतात तर काही बहुपेशी. प्राण्यांमध्ये पण आहेत आणि वनस्पतीमध्ये सुद्धा, की काही वनस्पती एक पेशी असतात तर काही बहुपेशी असतात. ठीक आहे, आणि प्राण्यांमध्ये सुद्धा तसं असतं. आता प्राण्यांमध्ये एक पेशीय प्राण्याचं उदाहरण सांगायचं झालं तर अमिबा आहे, पॅरामेशियम आहे. ठीक आहे, आणि मल्टीसेल्युलर अॅनिमल जर एक्झाम्पल सांगायचं तर फेल मासा आहे समजा, किंवा माणूस आपण घेऊया सगळ्यात सोपं उदाहरण. ओके, सम आर व्हर्टिब्रेट्स व्हेअरॅज अदर्स आर इनव्हर्टिब्रेट. मग प्राण्यांमध्ये त्यांनी सांगितलं की काही जे असतात ते व्हर्टिब्रेट्स असतात. ठीक आहे, तुम्ही शब्द पाठ करत असाल, बरोबर आहे. तर व्हर्टिब्रेट्स म्हणजे काय सांगा बरं. सांगा, कोण सांगेल व्हर्टिब्रेट्स म्हणजे काय. आवाज येतो ना सर्वांना. हा, अगदी बरोबर. व्हर्टिब्रेट्स ॲनिमल्स म्हणजे कोणते, पृष्ठवंशीय प्राणी, आणि इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे अपृष्ठवंशीय प्राणी. ओके, सो दिस वर्ल्ड इज फुल ऑफ व्हरायटी ऑफ ॲनिमल्स. म्हणजे हे जे जग आहे, ही सृष्टी जी म्हणूया आपण, ती प्राणी जे आहेत त्यांनी पूर्ण जग आपलं भरलेलं आहे. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे प्राणी आहेत. ॲक्वॅटिक आहेत की जे पाण्यामध्ये आढळतात. टेरेस्ट्रियल आहेत. टेरेस्ट्रियल म्हणजे भूचर, जमिनीवरती आढळणारे. त्याच्यानंतर ॲम्फिबियन्स आहेत, फॉर एक्झाम्पल फ्रॉग आहे, उभयचर प्राणी ज्याला म्हणतो आपण. त्याच्यानंतर रेप्टिलियन आहे. ओके, रेप्टिलियन म्हणजे सरपटणारे प्राणी, साप, सरडा वगैरे जे आहेत. साप उदाहरणार्थ मगर आहे त्याच्यामध्ये. एरियल, एरियल म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये, तर हवेमध्ये उडणारे जे पक्षी वगैरे आपण ज्याला म्हणतो एरियल मध्ये आले. तर अशा पद्धतीनं प्राणी जे आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी पाहायला मिळते. याचा अर्थ याच्यामधून आपण काय शिकलो या पॅराग्राफ मधून, की ॲनिमल्स जे आहेत त्याच्यामध्ये मग त्यांच्यामध्ये पण आपल्याला व्हरायटी पाहायला मिळते, त्यांच्यामध्ये पण वैविध्य पाहायला मिळतं, आणि त्याच प्रकारे वनस्पती ज्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला वैविध्य पाहायला मिळतं, व्हरायटी पाहायला मिळते. ठीक आहे, आता याच्यानंतर त्यांनी इथं एक प्रश्न विचारलाय पहा. आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम द काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाइप.
म्हणजे काश्मीर आणि राजस्थान या प्रदेशामध्ये आढळणारे प्राणी आणि वनस्पती एकाच प्रकारचे असतात का? टेल मी द आन्सर. नो. बरोबर आहे, नो सर. असतात. राजस्थानमध्ये आढळणारी वनस्पती काश्मीरमध्ये आढळेल का बाळा? निवडून आढळेल का काश्मीरमध्ये? नाही. नाही. ओके, नाही सर. ठीक आहे. तुमचे माईक म्यूट करा. ओके, सो ज्या वनस्पती थंड बर्फाळ प्रदेशामध्ये आढळतात ना, तर त्या ठिकाणी त्या अडॅप्ट झालेल्या असतात, म्हणजे त्या ठिकाणी त्या जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी अनुकूलित झालेले असतात. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी टेम्परेचर खूप कमी असतं. आता राजस्थानचं उदाहरण जर गेलं तर त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची वनस्पती आढळते? उदाहरणार्थ निवडून त्या ठिकाणी हा कॅक्टस, करेक्ट. तर निवडुंग ही वनस्पती जी आहे ती त्या ठिकाणी आढळते. तर ही वनस्पती जी आहे ती काय करू शकते? अगदी ड्रॉट कंडिशन जे आहेत, म्हणजे कमी पाणी जे असेल, कारण आता राजस्थानमध्ये वाळवंटी प्रदेश आहे म्हणजे पाणी तर कमीच असते त्या ठिकाणी. ठीक आहे, तर अगदी कमी पाण्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्या जिवंत राहू शकतात. तर याचा अर्थ आपण हेच उदाहरण जे आहे अगदी प्लांटचं म्हटलं त्यांनी, तर आपण अॅनिमल्सचं सुद्धा हे याला कम्पेअर करून बघू शकतो की वाळवंटी प्रदेशामध्ये उदाहरणार्थ कोणता प्राणी आढळतो? उंट आढळतो. आणि बर्फाळ प्रदेश जे आहे त्या ठिकाणी अस्वल वगैरे हे जे आहेत ते प्राणी आढळतात. तर हा अस्वल जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये दिसणार नाही वाळवंटामध्ये, किंवा उंट जे आहे ते आपल्याला काश्मीर यासारख्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. तर याचं कारण काय? तर ते प्राणी त्या वनस्पती या ज्या आहेत त्या ठिकाणी ज्या आहेत त्या राहण्यासाठी अडॅप्ट झालेल्या असतात. ओके, इथं काय म्हटलं बघा, हाऊएव्हर इन द डेझर्ट्स ऑफ द राजस्थान प्लांट्स लाईक कॅक्टस अँड अकॅशिया, ज्याला बाभूळ असं म्हणतात, आर टू बी फाउंड. म्हणजे राजस्थानमध्ये आपण जर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला निवडुंग किंवा बाभूळ यासारख्या वनस्पती जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतील. द कॅमल, डेझर्ट अॅनिमल, कॅमल हा जो आहे तो एक वाळवंटी प्राणी आहे, इज नॉट फाउंड इन द काश्मीर, तो काही आपल्याला काश्मीरमध्ये पाहायला मिळणार नाहीये. ओके, सो मग याचं रिझन काय? तर मी आता सांगितलं की काय असतं रिझन त्याच्यामध्ये. तर हे जे प्राणी आहेत ते काय झालेले असतात? त्या ठिकाणी राहण्यासाठी अडॅप्ट झालेले असतात. ठीक आहे, मग अडॅप्टेशन म्हणजे काय? कशाला म्हणायचं अडॅप्टेशन? कशाला म्हणायचं अनुकूलन? ठीक आहे, तर त्याची डेफिनेशन काय किंवा ती संकल्पना काय आहे ते आपण आता बघूया. ओके, ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स. आता पहिल्यांदा आपण ग्रॅज्युअल म्हणजे काय त्या शब्दाचा अर्थ बघूया. ग्रॅज्युअल याचा अर्थ आहे सावकाश, संथ गतीनं, हळुवार. चेंजेस म्हणजे बदल, ऑकर म्हणजे घडतात. कुणामध्ये? इन द बॉडी पार्ट्स. बॉडी पार्ट म्हणजे शरीराचे जे काही वेगवेगळे भाग आहेत, अवयव आहेत, त्यांच्यामध्ये काय होतात? सावकाश, संथ गतीनं बदल घडून येतात. अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ द ऑर्गॅनिझम, म्हणजे सजीवांचे जे काही अवयव आहेत किंवा त्यांच्या शरीराचे जे भाग आहेत त्या भागामध्ये काय होतात? सावकाश किंवा हळूहळू बदल घडून येतात. तर त्यांच्या शरीरामध्येच नाही तर त्यांचे जे काही वर्तन आहे तर त्या वर्तनामध्ये सुद्धा जी काही आहे किंवा जगण्याची पद्धत म्हणूया आपण त्याला, तर त्याच्यामध्ये सुद्धा काय होतात? काळानुसार बदल घडून येतात. आणि हे जे बदल आहेत ते बदल काय, कशा त्या बदल झाल्यामुळे काय होतं? दीज चेंजेस हेल्प देम टू ऍडजस्ट टू देअर सराउंडिंग. हे जे काही बदल आहेत त्यांच्या शरीरामध्ये घडून आलेले, त्यांच्या बॉडी पार्ट्स मध्ये घडून आलेले किंवा त्यांच्या जगण्याच्या पद्धतीमध्ये घडून आलेले, तर हे बदल त्या सजीवांना सभोवतालचं जे काही वातावरण आहे त्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी मदत करतात. जुळवून घेण्यासाठी म्हणजे त्या वातावरणामध्ये त्या जिवंत राहू शकतील अशा पद्धतीने ते त्यांना मदत करतात. तर असे जे काही बदल आहेत तर या बदलांना आपण काय म्हणतो? अडॅप्टेशन असं म्हणतो. सो सच चेंजेस आर कॉल्ड ॲज अ अडॅप्टेशन्स. तर असे जे काही बदल आहेत त्या बदलांना आपण काय म्हणतो? अडॅप्टेशन असं म्हणतो. सो हे जे काही बदल त्यांच्या बॉडी पार्ट्स मध्ये होतात, कुणाच्या? सजीवांच्या, किंवा त्यांच्या जो काही त्यांचं राहणीमान आहे म्हणूया आपण, किंवा त्यांचं जी काही जगण्याची पद्धत आहे त्या जगण्याच्या पद्धतीमध्ये ते काय होतो? बदल होतो. आता हा बदल काही लगेच होत नाही, म्हणजे आज ठरवलंय त्यांनी आणि उद्या झालाय किंवा 2-4 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये बदल झालाय, तर असं नाही होत आहे. तर त्याला काय, त्याला भरपूर वेळ जावा लागतो. हा ग्रॅज्युअल म्हणजे तो काय असतो? सावकाशपणे काळानुसार ते बदल घडून येत असतात. आणि ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया खूप काळ चालू असते. सो दिस प्रोसेस ऑफ चेंजेस टेक्स प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम.
ही प्रक्रिया खूप काळासाठी चालत असते. ठीक आहे, तर या ठिकाणी अडॅप्टेशनची डेफिनेशन जी आहे ती इथपर्यंत आहे. सो मी अडॅप्टेशनची डेफिनेशन पुन्हा एकदा सांगतो. ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड also in the behavior of organism which help them to adjust to their surroundings. Okay, such a changes are called as a adaptation. म्हणजे प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्या वातावरणाशी त्या परिसराशी जुळवून घेण्यासाठी त्या सजीवाच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये काळानुसार जे बदल घडून आलेले असतात त्या घडून आलेल्या बदलांना आपण काय म्हणतो, अनुकूलन असे म्हणतो. ओके, सो सच चेंजेस आर कॉल्ड ऍज अ अडॅप्टेशन्स. ओके, आता या ठिकाणी नेक्स्ट पॉइंट जो आपल्याला बघायचा आहे, आपण अडॅप्टेशनची डेफिनेशन बघितली. आता अडॅप्टेशन जे आहे ते आपल्याला कशामध्ये बघायचं आहे, अडॅप्टेशन इन द प्लांट्स, वनस्पतीमध्ये आपल्याला अडॅप्टेशन कशा पद्धतीने असतं तर ते आपल्याला पाहायचंय. तर त्यांनी म्हटलं इथं खाली एक ऑब्झर्व अँड कम्प्लीट द चार्ट, निरीक्षण करा आणि निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा. इन्क्लूड अदर प्लांट्स फ्रॉम युअर ओन रिजन टू. आता या ठिकाणी फक्त त्यांनी 3 वनस्पती दिलेत. कोणत्या कोणत्या दिलेत? पहिला आहे लोटस, कमळ. त्याच्यानंतर दुसरी वनस्पती त्यांनी दिलेली आहे, ठीक आहे, पहिला आहे लोटस. ठीक आहे, एक सेकंड हा. त्यांनी पहिली जी वनस्पती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे ती आहे कोणती? लोटस, कमळ. आता या कमळाचं त्यांनी काय दिलंय? हॅबिटॅट. हॅबिटॅट याचा अर्थ ती कुठं आढळतात, ठिकाण. तर त्या पाण्यामध्ये आढळते ही वनस्पती, ॲक्वेटिक आहे म्हणून काय झाली? ॲक्वेटिक. त्याच्यानंतर या वनस्पतीची मुळं कशी असतात? टाईप ऑफ रूट. तर ती टाईप ऑफ रूट कशी असतात? फायब्रस, तंतुमय मुळं असतात. आणखी एक उदाहरण आपण याचं सांगू शकतो तंतुमय मुळांचं, तो आहे ओनियन, कांदा. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लिव्स, म्हणजे पानं जे आहेत ना त्या पानांची विशेषता काय आहे तर ते त्यांनी म्हटलंय. तर या वनस्पतीची पानं जी असतात ते असतात लार्ज, मोठी, अँड राऊंड विथ द वॅक्सी लेअर. ठीक आहे, राऊंड म्हणजे गोल किंवा गोलाकार, पसरट, मोठी, आणि या पानावरती मेनाचा थर असतो ज्याला आपण वॅक्सी लेअर असं म्हणतो, त्याला आपण मराठीमध्ये मेनचट थर असं म्हणतो. याचं कारण काय? तर ती पानं जी आहेत ती पाण्यामध्ये राहून खराब होऊ नये, सडू नयेत, याच्यामुळं त्या पानावरती मेनाचा थर असतो, त्याला वॅक्सी लेअर असं म्हणतात. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तक्त्यामध्ये शेवटचा कॉलम आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ द स्टेम. तर खोड जे आहे त्या खोडाची विशेषता काय असते लोटसमध्ये? तर लोटस जे आहे या प्लॅन्टचं जे काही खोड असतं ते हॉलो असतं. हॉलो म्हणजे पोकळ, आणि फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल याचा अर्थ काय असतं तर ते लवचिक असतं. याचं कारण काय? तर ही वनस्पती पाण्यामध्ये आढळते, त्यामुळे पाण्याचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहामध्ये ते खोड व्यवस्थित राहावं, टिकावं, मोडू नये. आणि पोकळ कशामुळे असतं तर ती वनस्पती जी आहे त्याला पाण्यावरती त्या खोडांना तरंगता यावं. ठीक आहे, तर अगदी याच प्रकारे तुम्हाला काय करायचंय, निवडुंग ही जी वनस्पती आहे दुसरी त्यांनी दिलेली, तर या निवडुंग वनस्पतीचं तुम्हाला काय करायचं आहे, सेम याच पद्धतीनं तुम्हाला निरीक्षण करून काय करायचंय, त्याची वैशिष्ट्य त्याच्यामध्ये लिहायची आहेत. मग निवडुंग त्याचं हॅबिटेट काय आहे तर डेझर्ट येईल, त्याची मुळं कशी असतात, त्याच्यानंतर त्याच्या पानांचं वैशिष्ट्य काय, फ्लेशी असतात, मी एक थोडस तुम्हाला क्लिअर होतं, फ्लेशी असतात, मांसल असतात, आणि त्याच्यानंतर त्यांचं स्टेम कशा पद्धतीने असतं. आणि त्याच्यानंतर तिसरं जे प्लांट आहे ते आहे बनियन, वडाचं झाड. तर वडाचे झाड जे आहेत त्याच्यामध्ये ती कुठे आढळतात, हॅबिटॅट काय आहे त्यांचा, त्याचे मूळ कशा प्रकारचे असतात, तर टॅप रूट असतात त्याच्यामध्ये, सोट मूळ म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर पानं जे आहेत ती कशा पद्धतीची असतात, त्यांच्यामधलं व्हेनेशन कसं आहे, रेटिक्युलेट असतं वगैरे वगैरे. तर ते सगळं वैशिष्ट्य तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचे आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचंय, अडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट हा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे. तर इथपर्यंत तुम्हाला काय अडचण आहे का? ठीक आहे, सो नाउ सी द अडॅप्टेशन इन द ॲक्वॅटिक प्लांट. ओके, तर त्यांनी एक इथं या ठिकाणी तुम्हाला त्यांनी ट्राय दिस म्हटलंय, करून पहा. विजिट व्हेरियस वॉटर बॉडीज सच ॲज रिव्हर, ब्रूक, पॉन्ड, लेक इन युअर सराउंडिंग. म्हणजे तुमच्या सभोवताली जर एखादी
नदी असेल, ओढा असेल, तलाव असेल किंवा सरोवर असेल, तर अशा प्रकारच्या जलाशयांना भेट द्या. तर याच्यामध्ये मी सांगेल की नदी वगैरे असेल तर तुम्ही लहान आहात त्यामुळे कोणीही भेट द्यायची गरज नाहीये. लांबून फक्त बघू शकता. तलाव वगैरे असेल तुमच्या जवळपास तर तलाव असेल किंवा एखादा ओढा असेल तर तुम्ही त्याचं निरीक्षण करू शकता, त्याला भेट देऊ शकता पॅरेंटच्या बरोबर. व्हॉट डिफरन्सेस डू यू ऑब्झर्व बिटवीन द टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक प्लांट? तर त्या जलाशयामध्ये आढळणाऱ्या वनस्पती आणि जमिनीवरती आढळणाऱ्या वनस्पती याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतो त्याचं फक्त तुम्हाला त्यांनी निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण जलीय वनस्पतीमधील जे काही अनुकूलन आहे तर तो मुद्दा आपण आता याच्यामध्ये पाहूयात. ठीक आहे. सम ऑफ द aquatic plants are firmly rooted in the soil at the bottom of the water bodies. ज्या वनस्पती जलाशयामध्ये आढळतात, जलाशयामध्ये म्हणजे पाण्यामध्ये ज्या आढळतात, तर त्यांच्यापैकी काही वनस्पतींची जी मुळं आहेत ती मुळं तळातल्या मातीशी घट्ट रुजलेली दिसतात आपल्याला. म्हणजे जलाशयात आढळणाऱ्या ज्या वनस्पती आहेत, आता या ठिकाणी तुम्हाला एक पिक्चर दिसतंय, त्या ठिकाणी त्यांनी ॲक्वॅटिक प्लांट असं म्हटलेलं आहे पहा. तर या ठिकाणी काही प्लांट त्यांनी इथं दाखवलेत बघा. एक जमिनीवरचं रोप झाड पण दाखवलेलं आहे, ते माती या ठिकाणी दाखवले. ठीक आहे. त्याच्यानंतर रोप दाखवले, त्याचं थोडंसं ते पाण्यात आहे, थोडंसं जमिनीमध्ये आहे. आणि असंच जर आपण राईट साईडला खाली आलो तर या ठिकाणी एक वनस्पती दिसते आपल्याला की जी पाण्यामध्ये आहे, पूर्ण अंडर वॉटर आहे आणि त्याची मुळं पण आपल्याला पूर्णपणे मातीमध्ये गेलेली दिसत आहेत. ठीक आहे. म्हणजे अशा काही वनस्पती असतात की त्यांची जी काही मुळं आहेत की जी पाण्यामध्ये आढळतात ज्या वनस्पती, तर त्यांची मुळं जी आहेत ती तळातल्या मातीशी घट्टपणे त्याच्यामध्ये रुजलेली असतात. म्हणजे त्यांनी ती माती घट्टपणे धरून ठेवलेली असते. देअर स्टेम्स आर सबमर्ज. या वनस्पतींचे जे खोड असतं ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं असतं, खोड पाण्यात बुडालेली असतात. सबमर्ज म्हणजे काय, तर पाण्यामध्ये बुडालेली असतात. बघा आता या ठिकाणी बघा एक तुम्हाला शब्द सांगतो मी, त्याच्यामुळे तुम्हाला कळायला सोपं जाईल. सबमरीन असतात बघा, सबमरीन ज्याला आपण पाणबुड्या असं म्हणतो. ठीक आहे. की ज्या अंडर वॉटर असतात. ठीक आहे. तर सबमर्ज या ठिकाणी स्टेमच्या संदर्भाने सबमर्ज याचा अर्थ काय, तर खोड पूर्णपणे पाण्यात बुडालेलं असतं. फाईल द लिव्स अँड द फ्लॉवर्स फ्लोट ऑन द सरफेस. तर काही वनस्पती अशा असतात की पानं आणि त्यांची जी काही फ्लॉवर्स आहेत, फुलं आहेत, ती काय होत असतात, पाण्यावरती तरंगत असतात. बघा या ठिकाणी हे कमळाचं जे त्यांनी फुल दाखवलेलं आहे पहा, तर ते कमळाचं फुल, त्याची पानं पाण्यावरती तरंगतायत. मात्र त्याचं खोड आहे ते पाण्यामध्ये आहे बुडालेलं आणि त्याची मुळं पण जमिनीमध्ये त्या अंडर वॉटर फर्मली अटॅच झालेली त्यांनी दाखवलेली आहेत उदाहरणार्थ. ठीक आहे. हाऊएव्हर सम प्लांट्स आर एंटायरली अफ्लोट. म्हणजे काही वनस्पती ज्या असतात त्या काही वनस्पती तर मुळासहित पाण्यावरती तरंगत असतात. आता या ठिकाणी त्यांनी काही वनस्पती दाखवल्यात बघा. या ठिकाणी एका मुळाच्या बाजूला वनस्पती आहेत, तर त्या वनस्पती ज्या आहेत त्या पूर्णपणे पाण्यावरती तरंगत आहेत. ठीक आहे. देअर रूट्स आर नॉट अँकर्ड इन द सॉइल. तर अशा वनस्पती ज्या असतात त्या वनस्पतींची मुळं, अँकर्ड याचा अर्थ काय, तर जमिनीमध्ये रुतलेली नसतात, जमिनीमध्ये गेलेली नसतात, तर ती काय होत असतात, तरंगत असतात पाण्यावरती. द सर्फेसेस ऑफ द लीव्स अँड स्टेम्स ऑफ मेनी aquatic plants आर कवर्ड विथ द वॅक्सिलियर. बघा आता जे aquatic प्लांट असतात ना, तर त्यांचे जे काही हे असतात, काय म्हणूया आपण त्याला, पानं, लिव्स, तर ते पानांचे पृष्ठभाग, सरफेस याचा अर्थ पानांचे पृष्ठभाग, आणि त्यांचे त्याचबरोबर वनस्पतींचे जे काही aquatic प्लांट आहेत त्यांचे जे काही स्टेम असतं, खोड जे असतं, त्या खोडावरती मेंचट थर असतो, वॅक्सिलेअर असतो. याचं कारण काय, या वनस्पती पूर्ण पाण्यामध्ये असल्यामुळं, पाण्यावरती असल्यामुळं, त्या पाण्यामुळं त्यांचा जो भाग आहे तो सडू नये, खराब होऊ नये. ठीक आहे. त्याचं डिकॉम्पोजिशन होऊ नये आणि पाणी त्याच्या आतमध्ये जाऊ नये त्या पानांमध्ये, त्यामुळं त्याच्यावरती काय असतो, वॅक्सी लेअर असतो. वॅक्सी म्हणजे मेणाचा थर असतो किंवा मेनसट थर आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. ओके. Leaves of some aquatic plants are thin and slender like a ribbon. तर काही वनस्पती ज्या असतात ना, तर त्या काही वनस्पतींची पानं ती कशी असतात, थीन असतात. थीन म्हणजे पातळ. काही वनस्पती ज्या असतात त्यांची पानं जी असतात ती पातळ असतात आणि स्लेंडर असतात. स्लेंडर लाईक अ रिबन. रिबन म्हणजे आपल्याकडे जी रिबन असते, ठीक आहे,
तर त्या रिबिनी सारखी ती पातळ आणि पसरट त्याच्यामध्ये असतात. आता याचा उपयोग काय होतो, ही जी काही पानं आहेत अक्वॅटिक प्लांटची की जी पातळ आणि त्याच्यामध्ये काय म्हणूया आपण पसरट असतात, तर याचा काय उपयोग होतो, रिबिनी सारखी जी पानं आहेत अरुंद म्हणूया आपण आणि थीन ज्या आहेत समजा, तर या प्रकारचा जो शेप आहे त्यांचा, तर त्या शेपमुळे काय उपयोग होतो, दिस शेप हेल्प्स देम टू विथस्टँड फास्ट करंट ऑफ वॉटर. म्हणजे वेगानं वाहणारं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये सुद्धा काय करू शकतात, ते तग धरू शकतात. ओके, म्हणजे वेगानं वाहणारं जे काही प्राणी आहे, पाण्याचा जो काही वेगवान प्रवाह आहे, तर तो वेगवान प्रवाह ह्या वनस्पती ज्या आहेत अक्वॅटिक, ते तो पाण्याचा वेगवान प्रवाह सहन करू शकतात त्या. ठीक आहे, म्हणजे हे ऍडव्हान्टेज आहे. म्हणजे या वनस्पती अशा पद्धतीने अडॅप्ट झालेल्या आहेत पाण्यामध्ये राहण्यासाठी. ठीक आहे, काय काय याच्यामध्ये ऍडव्हान्टेज काय काय आहे, तर काही वनस्पती ज्या आहेत त्या पाण्यावरती तरंगू शकतात, कारण त्यांचा जो काही भाग जो आहे खोडांचा तो पोकळ असतो. त्याचबरोबर त्यांच्या पानावरती त्यांच्या खोडावरती वॅक्सिलियर असतो, ज्याच्यामुळे त्या पाणी जे आहे त्याच्या आतमध्ये शिरू शकत नाही पानामध्ये किंवा खोडामध्ये. त्याचबरोबर काही अक्वॅटिक प्लांट असे असतात की त्यांचे जे काही थिन असतात लिव्स, त्याचबरोबर स्लेंडर असतात, म्हणजे रिबिनी सारखे त्याची पानं अरुंद आणि रिबिनी सारखी पातळ असतात. त्याच्यामुळं ते वेगानं वाहणारे जे प्राणी आहे त्याचा प्रवाह त्या सहन करू शकतात. एअर स्पेसेस इन द स्टेम, एअर स्पेसेस म्हणजे याचा अर्थ खोडामध्ये असणारी हवेची पोकळी, खोडामध्ये असणारी पोकळी. त्याचबरोबर पानांचे जे काही देठ आहेत पिटिओल्स, पिटिओल याचा अर्थ काय आहे, तर जे काही पानांचे देठ असतात, आणि त्याचबरोबर या अक्वॅटिक प्लांटचे जे काही खोड आहेत त्यांच्यामध्ये हवेच्या पोकळ्या असतात. तर या हवेच्या पोकळ्या पानांच्या खोडामध्ये पानांच्या देठांमध्ये आणि त्याचबरोबर त्यांच्या स्टेम मध्ये असतात. सो दीज आर युजफुल फॉर द प्लांट्स फॉर द फ्लोटिंग इन द वॉटर. त्याच्यामुळे काय होतं, त्यांना पाण्यावरती तरंगण्यासाठी सोपं होतं, किंवा हे काय करतं, त्या वनस्पतींना पाण्यावर तरंगण्यासाठी उपयोगी पडतात. सो आपण आता काय बघितलं, जलीय वनस्पतीमधील अनुकूलन. सो ठीक आहे, आपण आता कोणता मुद्दा बघितला, ऍडॅप्टेशन इन द aquatic plants. Okay, so here they have shown some pictures. Okay, बघा या ठिकाणी कमळ दाखवलेला आहे, लेफ्ट साइडला डायग्राम पहा, कमळ आहे, ते पाण्यावरती तरंगताना वगैरे दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर वनस्पतीचे या ठिकाणी पान दाखवले, त्याच्यातले एअर सॅक्स दाखवले त्यांनी हवेच्या पोकळ्या, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी राईट साइडला जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये त्यांनी लोटस स्टॉक दाखवलेला आहे, म्हणजे कमळ जे आहे त्या कमळाचं देठ जे आहे त्याच्या आतली रचना त्यांनी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. बघा या ठिकाणी त्याला छिद्र छिद्र दिसत आहेत, त्याचा अर्थ आतमध्ये पोकळ आहे, त्या हवेच्या पोकळ्या आहेत त्या स्टेम मध्ये असणाऱ्या. कमळाचं जे काही रूप आहे त्याच्या स्टेम मध्ये असणाऱ्या जे काही हवेच्या पोकळ्या आहेत तर त्या त्यांनी या ठिकाणी आपल्याला दाखवलेल्या आहेत. सो आपण काय बघितलं, ऍडॅप्टेशन इन द aquatic plants. ओके, तर आजच्या या ठिकाणी पार्ट मध्ये आपण काय बघितलं ते रिवाइज करूया. ओके, so we can see the variety in the plants, also we can see the variety in the animal. Okay, a great diversity is seen in case of the plants and animals. Okay, in case of the animals, there are different kind of animals, that means their habitat like aquatic, terrestrial, amphibian, reptilian, aerial, etc etc. Okay, and then we had seen the definition of the adaptation. So what is the definition of adaptation? Gradual changes occur in the body parts and also in the behavior of the organisms which help them to adjust to their surroundings. Such a changes are called as a adaptations. Okay, and then we had seen the adaptation in the aquatic plant. Okay, how the characteristics, okay, like their leaves have the waxillary, their stems have the waxillary. Okay, some plants are submerged, okay, under the water, some float on the water, and their roots are anchored in the soil. Some plants, their roots are anchored in the soil, while some plant have the leaves, some aquatic plant have the leaves, their leaves have thin and slender like a ribbon. So this shape of the leaves help the
plants to withstand fast currents of the water, and the air sacs or the air spaces which are present in the stems and the petioles of the aquatic plant, they help for floating in the water, floating on the water. ओके, तर त्या काय करतात, पाण्यावरती किंवा पाण्यामध्ये त्यांना तरंगण्यासाठी त्या मदत करत असतात. ओके, हो. सो कुणाला काही शंका आहे का?